Hi friends, today we are going to learn the poem from Unit 2, You Start Dying Slowly, written by poet Pablo Neruda. According to the poet, we must not be stagnant, repetitive, or conventional in the way we lead our lives. Let's start the first stanza and then we will try to understand the explanation of each and every word from this stanza. If you do not travel, if you do not read, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. इथे कवितेचं नावच आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली, म्हणजे आपण हळूहळू नष्ट होत जाऊ. If you do not travel means poet tells us that if we do not travel, read or listen to the sound of life, we start dying slowly. This is so even when we do not recognize the good qualities that lie within ourselves. याचं मराठी मिनिंग असं की कवीला असं म्हणायचं आहे की तुम्ही जर प्रवास केला नाही, तुम्ही जर वाचन केलं नाही, विविध जे जगण्यामधला जो रस आहे, साऊंड्स ऑफ लाईफ आहे, तो जर तुम्ही अनुभवला नाही, ऐकला नाही आवाज, तर आपण हळूहळू नष्ट होत जाऊ. आपल्यामध्ये ज्या चांगल्या क्वालिटीज आहेत त्या आपल्याला स्वतःला ओळखायला हव्या. इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअरसेल्फ, इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअरसेल्फ, यू स्टार्ट डाईंग स्लोली. जर तुम्ही स्वतःमधल्या चांगल्या गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले नाही तर हळूहळू तुम्ही नष्ट होत जाल. जर स्वतःला ओळखलेच नाही किंवा स्वतःमधील चांगल्या गुणांची कदर केली नाही तर आपली ओळख हरवून जाईल आणि आपले स्वत्व जे आहे ते नाहीसे होऊन जाईल, इथे असे कवीला म्हणायचे आहे. देन व्हेन यू kill your self-esteem, when you do not let others help you, you start dying slowly. When you kill your self-esteem म्हणजेच आत्मगौरव. The poet reminds us that if we kill our self-esteem, esteem means the feeling of being happy, the feeling of being happy with your own qualities and abilities. आपल्यामध्ये असलेल्या चांगल्या गोष्टी आणि आपल्यामध्ये असलेली आपली जी कॅपॅबिलिटी ॲबिलिटी आहे ती, त्याला आपण सेल्फ इस्टीम असं इथे कवीने म्हटलेलं आहे. वी स्टार्ट डाईंग स्लोली, वी डू नॉट लेट others to help us, when you do not let others to help you. आपणच जर आपल्याला कमी लेखत राहिलो, आपला आत्मसन्मान जर आपण जपला नाही, तर दुसऱ्यांनी पुढे केलेला मैत्रीचा हात अवेरत राहिलो तर आपण हळूहळू नष्ट होत जाऊ, असे इथे कवीला म्हणायचे आहे. नाउ नेक्स्ट लाईन. इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, वॉकिंग every day on the same paths, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to choose you don't know, you start dying slowly. Here poets wants to tell us that if one become a slave of one's habit or ends up doing the same thing day after day without even bothering to change the routine, then one start dying slowly. इथे कवीला असं म्हणायचं आहे की सवयींचे गुलाम झाले. आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण जर आपलं जीवन त्याच पद्धतीने जगत असू, आपल्या सवयींना आपण जर बदलवण्याचा प्रयत्न केला नाही, आपल्या डेली रुटीन मीन्स दिनक्रमात आपण जर बदल केला नाही तर आपले आयुष्य एकसुरी नीरस होईल. आपण जर त्याच चौकटीमध्ये जगत राहिलो, आपण कधी या चौकटीतून स्वतःला मुक्त केलं नाही किंवा आपल्या स्वतःला मुक्त करण्याचा प्रयत्न केला नाही, कधी अनोळखी लोकांशी संवाद साधले नाही, कधी वेगवेगळे रंग परिधान केले नाही, कधी आपण नवरूप धारण केलं नाही, तर आपण हळूहळू संपत जाऊ, नष्ट होत जाऊ, असं इथे कवीला म्हणायचं आहे. मीन्स दॅट इफ यू
if we do not wear different colors or if we do not dare to speak to the stranger, means अनोळखी माणसासोबत जर आपण मैत्री करण्याचा किंवा संवाद साधण्याचा प्रयत्न केला नाही तर आपण हळूहळू संपत जाऊ. आता आपण पुढील ओळींकडे वळू. If you avoid to feel passion and their turbulent emotions, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. In this stanza, poet want to tell us that if we avoid strong feelings, that is our passion, and turbulent means unsteady emotions which bring the sparkle to your eyes and make your hearts beat fast, then also we start dying slowly. इथे कवी आपल्याला असं सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की जर आपण आपल्या मनातील ज्या भावना आहेत त्यांना व्यक्त केले नाही किंवा त्यांना व्यक्त होऊ दिले नाही तर आपल्या भावना ह्या बोथट होऊन जातील आणि क्षणार्धात डोळ्यात चमक आणणाऱ्या किंवा हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या सुखद भावनांचे हिंदोळे जर कधी अनुभवलेच नाही तर आपण हळूहळू संपत जाऊ. हिअर ग्लिस्टन मीन्स चमकणे अँड हार्टबीट मीन्स हृदयाचे ठोके. If you do not change your life when you are not satisfied with your job or with your love, if you do not risk what is safe and what is uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least one in your lifetime to run away from sensible advice. Through these lines, poets want to tell us that we start dying slowly if we do not change our life when we are not satisfied with our job or love. We are also start dying if we do not show the courage to risk something safe for something uncertain. If we do not go after a dream or if we do not allow ourselves to ignore a sensible advice at least once in our lifetime, even then we start dying slowly. इथे कवीला असं सुचवायचं आहे की आपण जे काम करत आहोत त्यामध्ये जर आपल्याला समाधान नसेल, आपल्या कामामधून जर आपल्याला आनंद मिळत नसेल किंवा आपल्या जोडीदारासोबत जर आपलं प्रेम जे आहे त्या जोडीदारामधलं नात्यातलं ते हरवत चाललं आहे असे वाटत असेल तरीही आपण आपलं आयुष्य तसंच रेटत राहिलो, आपण आपलं आयुष्य चांगलं व्हावं, अधिक सुकर व्हावं यासाठी जर काही प्रयत्न केला नाही तर आपण खऱ्या अर्थाने जीवन जगलोच नाही असं म्हणावं लागेल. कधी आयुष्य जगताना धोका पत्करण्याची वेळ आली तर तशी मला धोका पत्करायची हिंमत जर मी दाखवली नाही किंवा माझ्या एखाद्या स्वप्नांचा पाठपुरावा जर मी केला नाही, त्या स्वप्नांच्या मागे जर लागलो नाही, त्या ड्रीम्सच्या जर मागे लागलो नाही तर मला ज्या चांगल्या गोष्टी करायच्या आहेत त्यापासून मी स्वतःला वंचित ठेवेल. इथे कवितेमध्ये प्रत्येक ओळीमध्ये इफ असा शब्द आलेला आहे. इफ म्हणजे जर मी असे केले तर असे होईल किंवा असे केले तर याचे दुष्परिणाम काय होतील, मी आयुष्य भरभरून जगण्यापासून वंचित राहील असं इथे कवीला सुचवायचं आहे. म्हणून कवी सुचवतात की आयुष्यात किमान एकदा तरी आपल्या मनाला, आपल्या जगण्याला या नियमांच्या बंधनातून मुक्त करावं आणि आपल्याला जे हे अनमोल आयुष्य मिळालेलं आहे या अनमोल आयुष्याचा जगण्याचा भरभरून आनंद लुटावा.